ओम जय गुरुदेव. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी थोडीशी माहिती सांगितली. त्याच्या पुढची आता सांगते की भगवंतापर्यंत पोहोचायला खरी भक्ती लागते. खरी भक्ती करूनच आपण आईपर्यंत पोहोचू शकतो आणि खरा मार्गच आपल्याला सुख देतो. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, सगळेच बघणारे किंवा सगळेच जे बघत असतात, देवाचं बघत असतात किंवा काही म्हणजे बघणारे म्हटलं तर सगळेच आले. तर त्याच्यामध्ये सगळेच चांगल्या गोष्टी बघतात असं नाही. कोणी कोणी वाईट करण्यासाठी पण ह्या अशा लोकांकडे जात असतं. कोणाचं वाईट करायचं असेल अशा लोकांना लवकर गुण येतो. पण जर तुम्ही म्हणाल ना चांगलं करण्यासाठी, तर चांगलं करण्यासाठी ही देवाची कृपा आपल्यावर झाली पाहिजे किंवा आपल्या योगाला असेल. ह्या दोन्ही गोष्टींपैकी एक होऊ शकतं. कारण मी पाहिले माझे गुरुदेव एवढी तपश्चर्या करतात. परमपूज्य वसंत विजयानंद गिरीजी महाराज, ते 18-18 तास तप कशाला म्हणतात. तेव्हा कुठं भगवती त्यांच्याशी, माझी आई जगदंबा त्यांच्याशी डायरेक्ट त्यांना प्रत्यक्षात दर्शन देते. आणि काय सांगायचं आता, गुरुदेवांची जेवढी स्तुती करेल तेवढी कमीच. आणि आमचे गुरुदेव कोणाला स्पर्शही करून घेत नाहीत. कारण खरं तपस्वी आहेत आणि खऱ्या तपस्वींचे नियम काय असतात आणि हे कोणाला माहिती नाही आहे. आणि भक्ती काय असते हे माहिती नाही आहे. कारण ही तर सगळं म्हणजे खरंच अंधश्रद्धाच म्हणता येईल. मला तर असंच वाटतं की खरी भक्ती तर माहिती नाहीच आहे. आणि सगळे मनाचं काही काही काय झालेले नियम झालेले आहेत. मनाचे शास्त्राप्रमाणे नियम नाही आहेत, मनाचे नियम आहेत. काय नियम पाळावे लागतात, साधकाने कसं राहावं लागतं हे तर कोणाला माहिती नाही आहे. आणि जे साधक असतं ना, सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये परिवर्तन होतं, मग ते दुसऱ्यांमध्ये करू शकतात. हे कायम लक्षात ठेवा. हे ज्या वेळेला तुम्हाला कुठं दिसेल ना, तिथं समजा की इथं खरी भक्ती आहे. कारण वाईट करायला खूप जास्त तपश्चर्याची गरज नाही. फक्त शिकाऊ तंत्रमंत्र केलं की वाईट शिकता येतं आणि त्याच्याने खूप लोकांना गुण पण येतो. पण खरंच आईपर्यंत पोहोचण्यासाठी एवढं सोपं नाही आहे. खूप तपश्चर्या करायला लागते. पण लोकांना खरं नको आहे. लोकांना दिखावा पाहिजे आणि कुणीतरी पटकन गुण येण्याच्या आशेने जातं, फसतं. पण इथून पुढं तरी सावध राहा, सुखी व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा. खूप महत्त्वाची माहिती मिळवत जा. ओम जय गुरुदेव. आई राजाऊ देव दे, पद्मावती माता की जय. बोल मांढरच्या कळायचं चांग भले. हर हर